स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आनंदाची बातमी आहे, बार्टी सारथी महाज्योती आरटी या सर्वांचा विचार आपण करत होतो आणि एक वेळ अशी आलेली आहे की रिझल्ट हा लागलेला आहे. आज दुपारी सर्व रिझल्ट हे लागलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता. विद्यार्थी मित्रांनो, ज्याची आपण वाट बघत होता तो क्षण आलेला आहे आणि त्या माध्यमातून जो कट ऑफ आहे तो अपेक्षित नुसार आपल्याला माहिती आहे की तो जास्त लागलेला आहे, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी पॅनिक होण्याची काही गरज नाही. 6 महिन्याने आपल्याला संधी मिळत असते आणि ती संधी पुन्हा 6 महिन्याने येणार आहे. आपल्या सर्वांना ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना अभिनंदन. आणि पुढची प्रोसेस काय असणार आहे, कारण विद्यार्थी विचारत आहेत, ग्रुपला मेसेज टाकत आहेत. मी काही कामानिमित्त व्यत्यय असल्यामुळे आणि थोडा समस्येमध्ये असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही दुपारी, परंतु आता संध्याकाळची वेळ आहे आणि याचं अपडेट घेऊन मी तुम्हाला सर्वांसाठी ही आनंदाची बातमी म्हणून एक युट्यूबच्या माध्यमातून आपण जरी लेट जरी झालेलं असलो तरी पण अपडेट देणं हे आपलं काम आहे. आपल्याला जे डीव्ही आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आता विद्यार्थ्यांना घाई लागलेली आहे आणि हे कशामुळे झालं हे लक्षात घ्यायचं आहे. सुनील वारे सरांनी आपल्याला सांगितलेलं होतं की आम्ही निवडणूक आयुक्तांशी किंवा निवडणूक आयोगाशी बोलणं सुरू आहे, आचारसंहितेचा भंग होऊ नये, या सर्व बाबी आहेत. परंतु आज सुद्धा 4 वाजता रिझल्ट का लावलेला आहे, 4 वाजता आचारसंहितेचा म्हणजे निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार होती आणि पत्रकार परिषदेच्या अगोदर यांनी आपल्याला माहिती आहे की पुन्हा अजून 1 महिन्याचा वेळ लागेल आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या म्हणजे आहेत, त्यापूर्वीच त्यांनी सर्व रिझल्ट 2-2 मिनिटांनी 10-10 मिनिटांनी अर्ध्या तासाने पूर्ण रिझल्ट लावून टाकले आणि तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी दिली. आता कट ऑफ आपल्याला सर्वांना माहिती आहे की कट ऑफ किती लागलेला आहे. युपीएससीचा कट ऑफ जर पाहिला आपण तर 96च्या अबो कट ऑफ लागलेला आहे. पोलीस भरतीचा जनरलचा कट ऑफ हा 90 अबो लागलेला आहे. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एक अंदाज जरी आपण सांगितलेला होता गेल्या वर्षीचा तरी सुद्धा विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा जास्त लागलेला आहे, म्हणजे कॉम्पिटिशन वाढलेली आहे. पोलीस भरतीचे बार्टीचे फॉर्म 50,000पेक्षा जास्त होती, 20,000पेक्षा टीआरटीचे फॉर्म होते. हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग कट ऑफ वाढला याच्या मागची कारण काय, तर कट ऑफ वाढला याच्या मागची कारण काय, तर अभ्यासू विद्यार्थी सुद्धा टीआरटीचे फॉर्म भरत आहेत आणि यात जे काही हौसे गौसे नवसे होते ते कट झालेले आहेत. पण यांना आता अभ्यास करूनच संधी मिळेल, कारण नोकरी किंवा साधं जरी प्रशिक्षण जरी असलं तरी ही साधी गोष्ट नाही हे यातून दिसून येत आहे. कारण अवेअरनेस जरी आपल्यात आलेला असला तरी अभ्यासाच्या बद्दलचा अवेअरनेस आपल्यात कमी आहे. हे फॉर्म ज्यांनी भरलेले, जास्त फॉर्म भरलेले आहेत त्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. मग डीव्ही कधी होणार आहे, तर 2 ते 3 दिवसांमध्ये डीव्ही होईल विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. मग त्यासाठी कागदपत्र असणं गरजेचं आहे. जे आदिवासी विद्यार्थी आहेत टीआरटीच्या माध्यमातून ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांना व्हॅलिडिटी मस्ट आहे. व्हॅलिडिटी अत्यंत इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, कागदपत्र आहे. 3 वर्षाचं जो इन्कम सर्टिफिकेट आहे, मी यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते 3 वर्षाचं सर्टिफिकेट तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नाही तर तुम्हाला कोणतीच इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी प्रवेश देणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश देऊन प्रशिक्षण सुद्धा देणार नाही, तुम्हाला वेटिंगवर ठेवतील. ज्या वेळेला तुमच्याकडे तुमची व्हॅलिडिटी येईल त्याच वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाईल, प्रशिक्षणाची सुरुवात होईल. 10वी-12वी कागदपत्र, 10वी-12वी तुमच्या मार्कशीट, 10वी-12वीची गुणपत्रक, बरोबर, तुमचं आधार कार्ड, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुमची कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे, तुमचा जो फॉर्म भरलेला आहे तो, तुमचा स्कोर कार्ड, ह्या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि यानंतर तुम्हाला कोणतं इन्स्टिट्यूशन पाहिजे म्हणजे कोणती संस्था पाहिजे, 4 ते 5 संस्था तुम्हाला निवडता येणार आहे आणि त्यानुसार तुमचा त्या संस्थेमध्ये काय लागणार आहे, नंबर लागला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे नागपूरमध्ये ज्यांना करायचं आहे त्या 4 इन्स्टिट्यूट नागपूरमध्ये आहेत पोलीस भरतीच्या, पुण्यात करायचं असेल तर पुण्यात, औरंगाबाद असेल तर औरंगाबाद, अशा विभाग लेवलला 4 इन्स्टिट्यूट आहेत, त्यानुसार तुम्हाला ते करायचं आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी एक संस्था आहे ज्यात 200 इंटेक आहे आणि बाकी सर्व जिल्ह्याच्या म्हणजे विभागाच्या ठिकाणी 400 म्हणजे 200च्या इंटेक, 4 इन्स्टिट्यूट म्हणजे 800 इंटेक असणार आहे. या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळं जे कागदपत्र कोणती,
तर तुमचा आधार कार्ड महत्वाचा आहे, तुमचा नॅशनलाइज बँकेचा अकाउंट, तुम्हाला केवायसी झालेला अकाउंट अत्यंत महत्वाचा आहे, ज्यावरती तुम्हाला विद्यावेतन येणार आहे. तुम्हाला 10वी आणि 12वीची तुमची मार्कशीट असणं गरजेचं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, युपीएससी एमपीएससी वाले जे विद्यार्थी असतील तर त्यांच्या सुद्धा मार्कशीट असणं, डिग्री सर्टिफिकेट असणं हे गरजेचं आहे. नंतर कास्ट सर्टिफिकेट असणं, डोमेसाईल सर्टिफिकेट अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंट आहे. नंतर कास्ट व्हॅलिडिटी महत्वाचा डॉक्युमेंट आहे हे. आणि तुमचं पासपोर्ट साईज जे आहेत 8 फोटो तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जे आता नवीन काढलेले जे फोटो असतील अशा पद्धतीने तुमचा फॉर्म, तुमचा स्कोर कार्ड, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अत्यंत महत्वाचे. आणि इन्कम सर्टिफिकेट अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे, जे 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. यापूर्वी सुद्धा सांगितलेलं होतं की 3 वर्षाचा, काही विद्यार्थ्यांनी प्रश्न केला होता सर एक महिन्याचा म्हणजे 1 वर्षाचा चालेल का? 1 वर्षाचा नाही, 3 वर्षाचा तुम्हाला काढून ठेवायला लावलं होतं. ते डॉक्युमेंट अत्यंत गरजेचं आहे. समजलं? अशा पद्धतीनं ही सर्व कागदपत्रे तुम्हाला पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरता अभिनंदन. कट ऑफ हाय लागलेला आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. डीव्ही साठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत ते डीव्ही सर्व द्या आणि प्रशिक्षणाला सुरुवात करा. विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद. खाली जे लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, स्नेहलेस आर्ट ऑफ टीचिंग, त्या ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला कंटिन्यू काही ना काहीतरी माहिती अपडेट आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते. धन्यवाद.